नमस्कार, मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची मिरची. शेंगदाणे अशी खरपूस मी भाजून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि लसूण चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये घालूया हिरवी मिरची. आता ह्या हिरवी मिरचीचं जाडसर असं वाटण करून घेऊया. हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे. हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहे. आता याला जाडसर मिक्सरमधून काढून घेऊया. गॅस चालू केला आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी यामध्ये घालूया हिरवी मिरचीचं वाटण. जाडसर करून घेतलं तर आपण मिक्स करायचं, भाजून घ्यायचं छान. यामध्ये घालूया लसूण चिरून घेतलेलं. हे छान असं परतून झालेली आहे आपली मिरची. यामध्ये घालूया जिरं, थोडीशी हळद, हे मीठ. जाडसर असे शेंगदाणे मी मिक्सरमधून काढले होते, हे मिक्स करूया यामध्ये. हे छान असं परतून घेऊया. छान अशी 2 मिनिटं आपण मिक्स करून घेतलेली आहे. हे सगळं आता शेंगदाण्याच्या कुटमध्ये यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. ही छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी मिरची तयार झालेली आहे. शेंगदाणे जादा वापरलेले आहेत कारण शेंगदाण्याचीच मिरची केलेली आहे आणि हिरवी मिरचीचा वापर केला यामध्ये. छान अशी आपली शेंगदाण्याची मिरची तयार झालेली आहे. तुम्हालाही आवडेल, नक्कीच करून पहा, छान अशी लागते. अशा छान छान रेसिपींसाठी लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.